मनाविरुद्ध लग्न भाग 32. रुचिता म्हणाली, नको आई, मला झोप नाही येत आहे. एवढं काम संपवून जाते. उद्या तुमच्या मागे जास्त गडबड होणार नाही मग. निर्मला म्हणाली, अगं मी करते रुची, थोडं तर राहिलीये. तेवढं आवरूनही मीही झोपायला जाते नंतर. रुचिता म्हणाली, आई मी आवरते हे सर्व, तुम्ही जाऊन झोपून घ्या. अगं पण रुची, निर्मला बोलत होत्या की रुचिता म्हणाली, आई मला खरंच झोप नाही येत आहे. प्लीज आवरू द्या ना मला. बरं आवर बाई, निर्मला गालात हसत बोलल्या. रूममध्ये येऊन विक्रम आपलं नेहमीचं काम करत बसला. त्याने खूप वेळ वाट बघूनही रुची आली नाही म्हणून वैतागून तो परत किचनमध्ये तिला शोधायला आला. ती आताही कामच करत होती. आवरलेली भांडी पुन्हा आवरून रॅकमध्ये ठेवत होती. निर्मला आता किचनमध्ये नव्हत्या. त्या तिलाही झोपायला जायचं सांगून निघून गेल्या होत्या. विक्रम म्हणाला, रुची काय करतेयस एवढा वेळ किचनमध्ये? चल झोपायला. मला झोप नाही येत आहे विक्रम, तू जा जाऊन झोप. रुची आताही त्याच्याकडे न पाहताच बोलली. रुचिता काय झालंय तुला? आल्यापासून बघतोय ना सरळ बोलत आहेस ना माझ्याकडे बघत आहेस. रुचिता म्हणाली, मला काम आहेत विक्रम, दिसतात ना तुला. त्याने ती करत असलेल्या कामावर नजर टाकली तर ती रॅकमध्ये ठेवलेलं ताट काढून पुन्हा त्यातच ठेवत होती. विक्रम म्हणाला, रुची झोपायला येणार आहेस की नाही मी सरळ विचारतोय. मीही तुला सरळच सांगते, तू जाऊन झोप, मला वेळ लागेल यायला. रुची स्पून नीट करत बोलली. त्याने कपाडावर एकदा अंगठा प्रेस केला आणि सरळ तिच्याजवळ आला. क्षणाचाही विलंब न करता त्याने सरळ तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतले. विक्रम काय करतोयस? त्याने तिला असं अचानक उचलून घेतल्याने ती जरा दचकलीच. ती चिडून बोलली. विक्रम म्हणाला, सर्व घराला किचनमध्ये आमंत्रण द्यायचा विचार आहे का? हळू बोल जरा, मला का उचललंस? खाली ठेव मला. रुची आवाजाची लय कमी करून चिडूनच बोलली. खाली ठेवायचं असतं तर तुला उचललंच कशाला असतं? तो किचनमधल्या लाईट्सच्या बटनाजवळ येत बोलला. विक्रम म्हणाला, बटन ऑफ कर हे. रुचिता म्हणाली, मी नाही करणार आणि मुळात मी झोपायलाही येणार नाही. मला काम आहेत अजून. बघितली मी तुझी कामं. लवकर लाईट बंद कर, नाहीतर मला दुसऱ्या पद्धतीनेही तुझ्याकडून बंद करून घेता येते. तुला वाटते का मी ती पद्धत वापरावी? विक्रम तिच्या ओठांकडे पाहत बोलला. नको, करते मी बंद. तिने हात लांबवून पटकनच किचनमधल्या लाईटचं बटन ऑफ केलं. तो तिला तसंच उचलून रूममध्ये घेऊन आला. रूममध्ये येताच त्याने तिला खाली उतरवलं आणि दरवाजा लावून घेतला. आता सांग काय झालंय? विक्रमने तिच्या पुढ्यात उभं राहून विचारलं. रुचिता म्हणाली, कुठे काय झालंय? विक्रम म्हणाला, मग अशी का वागत आहेस? रुचिता म्हणाली, कशी वागत आहे? नीट तर वागते. तो हाताची घडी घालून अगदी तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तिला रोखून बघू लागला. हे हे बघ, तू माझ्याजवळ असं बघू नकोस. मी तुला भीत नाही, समजलं? रुची त्याचे ते रोखलेले डोळे बघून उसना आणत विक्रम म्हणाला, तुला भीती वाटायचं कारणही नाहीये. फक्त तू अशी का वागत आहेस तेवढं सांग. दुपारी कॉलवर तर नीट बोलत होतीस, मग आता असं काय झालंय? काही नाही झालं, मला झोप येते, मी झोपते आता. ती बेड नीट करत बोलली. रुची सांगणार आहेस की नाही? विक्रम तिला स्वतःकडे वळवून बोलला. रुची म्हणाली, तुला काय गरज होती आईला ते सर्व सांगायची? विक्रम म्हणाला, ते सर्व काय? रुचिता म्हणाली, हेच की मी पूजेत बसण्यासाठी गोळ्या घेतल्या आणि गोळ्या घेतल्या म्हणून तुलाही माहीत पडू दिले नाही ते. मी असं काहीही सांगितलं नाही. फक्त पुढे पूजा वगैरे ठेवत असशील तर तुझ्या आधी मला सांग एवढंच बोललो. बाकी गोळ्यांविषयी आईला कसं माहीत मला माहीत नाही. विक्रम शांततेत बोलला. पण मग तेही बोलायची काय गरज होती तुला? मी बोलले होते ना पुढे अशा गोळ्या मी घेणार नाही ते. पण तुला माझ्यावर विश्वास नाहीये, हो ना? म्हणूनच पुढे कधी पूजा वगैरे ठेवायचा विचार आईचा असला तर माझ्या आधी तुला त्याबद्दल सांगायचं बोललास. रुची चिडून बोलली. यात विश्वासाचा प्रश्न नाहीये रुची. मी तुझ्या आधी मला सांग बोललो कारण तू पूजेला हो बोलशील आणि इकडे माझी कोंडी होईल. मला प्रत्येक वेळेस सुट्टी घेणे परवडणार नाहीये आणि आईच्या या पूजा वगैरे नेहमी चालू असतात म्हणून बोललो मी आईला. विक्रम हे बोलला असला तरी त्याचं खरं कारण रुची म्हणत होती तेच होतं. पुन्हा कधी आई पूजा वगैरे ठेवेल आणि रुची त्यांना हिरमोड होऊ नये म्हणून नाही म्हणू शकणार नाही. मग ऑप्शन काय तर गोळ्या. आता त्याला दिसल्या म्हणून, नाही तर पुढे किती वेळ घेतल्या असत्या देव जाणे. म्हणून त्याने पूजा ठेवायच्या आधी त्याला सांगितले. तिच्यावर विश्वासाचा प्रश्न नव्हता, पण तो या बाबतीत जरा जास्त सजग होता. मला आता काहीही सांगू नकोस, मला कळतंय तुझं खरं कारण. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये हेच खरं कारण आहे. कुठून दिवस उजाडला आणि तुला त्या गोळ्या दिसल्या. किती मोठा इश्यू करून टाकला त्या एवढ्याशा गोळ्यांवरून. आईला सांगायची गरज नसताना सांगून दिलंस.
काय विचार करत असतील त्या आता त्या माझ्याबद्दल, त्याचाही विचार केला नाहीच. ती बडबडतच बेडवर झोपण्यासाठी पडली. त्याने सुस्कारा टाकला. तिला समजावून आता काही फायदा नव्हता आणि सध्या त्याची कॅपॅसिटी नव्हती, आणि असती तरी तिचीही त्याचं ऐकून घ्यायची कॅपॅसिटी नव्हती. उद्या लवकर उठायचे होते म्हणून त्यानेही तिच्याशी जास्त वाद न घालता लाईट ऑफ केला आणि तिच्या बाजूला आडवा झाला. तो पडला तसं तिने त्याच्या विरुद्ध बाजूला कूस वळवली आणि पांघरून तोंडावर घेऊन घेतलं. ती थोड्या वेळाने झोपी गेली. तसे त्याने तिला मिठीत घेतले आणि तोही निद्राधीन झाला. अर्ध्या रात्री त्याला जाग आली. ते रुचीच्या चलबिचलने ती सतत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती. कधी पुन्हा त्याच्या जवळ येऊन त्याला बिलगत होती. रुची, काय होतंय? त्याने उठून विचारले. रुचिता म्हणाली, कुठे काय, तू झोप ना. त्याने उठून लाईट ऑन केला. रुची, काय झालं सांगशील का? तो तिच्या केसांना कुरवाळत बोलला. ती तरीही गप्पच होती. विक्रम म्हणाला, रुची, पोटात दुखतंय? रुची बारीक तोंड करत बोलली, मेन्स्ट्रुअल. तो विचारायच्या आधीच ती उत्तरली, चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. तो बोलत उठत होता की रुचिता म्हणाली, आता नको, उद्या जाऊ, एवढंही नाही दुखत आहे. विक्रम म्हणाला, मग आता का रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर करत बसणार आहेस का? चल पटकन जाऊन परत येऊ. नको ना विक्रम, प्लीज. रुची त्याचा हात पकडत बोलली, तू माझ्या केसातून नेहमीसारखा हात फिरव, मला झोप लागेल. मग उद्या जास्तच दुखलं तर जाऊ आपण डॉक्टरांकडे. रुची बेडवर पडून त्याला झोपण्यासाठी जवळ ओढत बोलली. रुची, पण तो बोलत होता की रुचिता म्हणाली, विक्रम प्लीज ना. आता त्याच्याजवळही इलाज नव्हता. तो तिच्या बाजूला पडला आणि तिला मिठीत घेऊन तिच्या केसांना कुरवाळू लागला. सोबत तिच्यासोबतही बोलतही होता. ती त्याच्या बोलण्यावर उत्तरादाखल फक्त हुंकार भरत होती. थोड्याच वेळात तिला झोप लागली. तसा काही वेळाने तोही झोपी गेला. सकाळी निर्मलाची चहा नाश्त्याची गडबड सुरू होती. रुची नाही उठली का अजून विक्रम? खूप वेळ होऊन गेला तरी ती बाहेर आली नाही पाहून निर्मलाने विचारले. विक्रम म्हणाला, तिची तब्येत नाहीये आई नीट. काय झालं बहिणीला? प्रियाने काळजीने विचारले. हो विक्रम, काय झाले तिला? काल रात्री तर नीट हसत बोलत होती. विक्रम म्हणाला, काल रात्री पोटात दुखत होतं तिचं. निर्मला म्हणाली, काय? पण अचानक कसं काय दुखायला लागलं? तू मला बोलवायला का तरी हवं होतंच ना रे? विक्रम म्हणाला, आई एवढं काही नाही, नॉर्मल पोटदुखी आहे. मी डॉक्टरांकडे नेतो तिला थोड्या वेळाने. बरं, पण चांगल्या डॉक्टरांकडे ने. निर्मला त्याला बोलून कामाला लागल्या. तू कुठे जात आहेस प्रिया? तिची जायची तयारी पाहून विक्रमने विचारले. प्रिया म्हणाली, दादा ते कॉलेजमध्ये डॉक्युमेंट्सचं काम आहे थोडं. माझ्या स्कॉलरशिप्समध्ये प्रॉब्लेम होती ना म्हणून थोडी. विक्रम म्हणाला, बरं नीट जा. हो दादा, अक्षरा आहे सोबत आणि वैभव पण आहे. थोड्या वेळाने रुची उठली तशी प्रिया ऋषीशी थोडंफार बोलून कॉलेजला निघून गेली. नाश्ता वगैरे केल्यानंतर रुची आणि विक्रम डॉक्टरांकडे आले. डोंट वरी मिस्टर विक्रम, नॉर्मल मेन्स्ट्रुएशन पेन आहे, जो यावेळेस मेन्स्ट्रुअल पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्याने त्यांना जास्त जाणवत आहे. पण मिसेस रुचिता, डॉक्टर म्हणाले, तुम्ही अशा गोळ्या नको घ्यायला हव्यात. इट्स डेंजरस फॉर अवर बॉडी हेल्थ. यामुळे शरीरात हार्मोन्स बदल होतात जे शरीरासाठी मुळीच योग्य नाही. खूप स्त्रिया सणवार टळू नये म्हणून अशा प्रकारच्या गोळ्या वापरतात. पण पुढे चालून याचा काय भयंकर इफेक्ट शरीरावर होऊ शकतो कदाचित त्यांनाही माहीत नसेल. त्यामुळे मी सजेशन देईल, अशा प्रकारच्या गोळ्याचा वापर कधीच करू नये. यापुढे मी काळजी घेईल डॉक्टर. थँक्यू. चेकअप वगैरे झाल्यावर मेडिकल घेऊन ते क्लिनिक बाहेर पडले. विक्रम म्हणाला, ऐकलं डॉक्टर काय बोलल्या ते? रुचिता म्हणाली, ऐकलं. आता पुन्हा तू ऐकू नकोस. विक्रम म्हणाला, मी कुठे ऐकवतोय? घरी चल, मला आराम करायचा आहे. रुची त्याच्या मागे बसत बोलली. तशी त्याने गालात हसत गाडी घराकडे वळवली. दिवस भराभर जात होते. तसे तसे रुची आणि विक्रमचे नाते अधिक घट्ट होत होते. मध्ये मध्ये रुसवे फुगवे चालायचे, पण त्यातही प्रेमच जास्त असायचे. तसं रुसवा म्हटलं तर रुचीचाच त्यावर जास्त हक्क असायचा म्हणा, कारण विक्रम जरा समजस होता तिच्यापेक्षा. तो मुळात रुसायचाच नाही आणि थोडंफार काही झालं तरी तिच्यावर जास्त वेळ त्याचा राग टिकायचा नाही. तशी रुची ही समजस होती, पण त्याच्या बाबतीत जरा कमीच. तिचा तो हट्टी आणि बालिशपणा बघून तर विक्रमला कधीकधी तिच्या प्रोफेसर असण्यावर शंका व्हायची. पण काहीही असलं तरी दोघांचं फार छान चालू होतं. इकडे प्रियाचा रिझल्ट लागून ती चांगल्या मार्क्सने पास झाली होती आणि त्यासोबत तिचे कॉलेजही सुरू झाले होते. सौम्यची ही एक्झाम संपली होती आणि काही दिवसाच्या सुट्ट्या मिळून त्याच्याही नेक्स्ट सेमिस्टरला सुरुवात झाली होती.
इकडे सुमनने समीरच्या घरी जाऊन दिव्या आणि समीरच्या नात्याविषयी गोष्ट काढली होती, पण विकासराव यासाठी तयार नव्हते. रुचीला नकार दिल्यापासून समीर लंडनला परत गेला होता. तेव्हापासून त्याने भारतात यायचे नावही काढले नव्हते. रुचीला विसरायला त्याला वेळ लागणार होता कदाचित. रुचीला तो हसत घरी नकार द्यायचा बोलला असला तरी एका साधारण परिस्थिती असलेल्या साधारण मुलासाठी त्याच्यासारखा गुड लुकिंग आणि नक्कीच विक्रमपेक्षा कित्येक पटीने श्रीमंत असलेल्या त्याला मिळालेला नकार पचवणे हे अवघड जात होतं. त्याला ते स्वीकारल्याचं जात नव्हतं. आतापर्यंत मुली त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी त्याच्या मागे पुढे करायच्या, काही पैशांसाठी, प्रमोशनसाठी, तर काही त्याच्यासारख्या हँडसम मुलाला जीवनसाथी बनवण्यासाठी. मग त्यात लग्न झालेल्या स्त्रियांचीही कमी नव्हती. पण या सर्व पैशांसाठी, श्रीमंतीसाठी त्याच्या मागे पुढे करणाऱ्या मुलींपेक्षा रुची खूप वेगळी होती. आणि हेच वेगळंपणा त्याला अधिक तिच्या प्रेमात पाडत होतो. तो विक्रमच्या आधी तिच्या लाईफमध्ये आला असता तर रुचिता आज नक्कीच त्याची असती, असं त्याला राहून राहून वाटत होतं. पण आता ते शक्य नव्हतं. म्हणून तिला विसरण्यासाठी त्याने पूर्ण लक्ष आपल्या कामावर फोकस केलं. पण विकासराव त्याच्यामुळे काळजीत पडले होते. त्यानेच ऋषीशी लग्नासाठी नकार दिला असला तरी त्याने तो मनापासून दिलेला नाही हे त्यांना समजण्यास वेळ लागला नाही. कारण जेव्हापासून रामरावांनी रुचीचा फोटो त्याला दाखवला होता, जणू तो आनंदाने वेडा झाला होता. तिचा तो फोटो कितीतरी वेळा मोबाईलमध्ये परत परत निरखताना त्यांनी पाहिले होते. पण अचानक असं काय झाले त्यांनाही कळत नव्हते. सुमन म्हणाली, पण काय प्रॉब्लेम आहे? माझ्या दिव्यात कोणतीही कमी नाहीये, देखणीही आहे, आणखी काय पाहिजे? विकासराव म्हणाले, अहो वहिनी, तसं काही नाहीये, पण समीरचं रुचीवर प्रेम होतं म्हणून त्याने या नात्यासाठी होकार भरला होता. आधी तर तो नाहीच म्हणत होता लग्नासाठी, पण रुचीचा फोटो बघितला आणि एकदम होकार दिला. नंतर काय झालं माहीत नाही, पण नंतर रुचीशी लग्न नाही करायचं बोलला आणि आता तर कधी लग्नच करणार नाही हे बोलत होता तो. अशात जर तुमच्या मुलीची दिव्याची गोष्ट त्याच्यासमोर काढली तर आणखी चिडेल तो. निर्मला म्हणाली, नाही चिडणार भाऊजी, रुची आणि दिव्या काही वेगळ्या नाही आहेत. दोघींचीही खूप माया आहे एकमेकांवर. दिव्या ही रुचीची सावली आहे भाऊजी. माझी दिव्या त्याला कशाचीही कमी पडू देणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. अहो वहिनी, तुम्हाला कळत नाहीये, विकासराव म्हणाले. रुची नंतर मी कितीतरी सुंदर मुलींचे फोटो त्याला दाखवले. चांगल्या घराच्या संस्कारी मुली असूनही त्याने नकार दिला आणि नंतर तर चिडलाच. तेव्हापासून लंडनला गेला तर परत यायचं नावही घेत नाहीये. मला तर काय करावे तेच कळत नाहीये. सुमन म्हणाली, तुम्ही एकदा त्याच्यासमोर दिव्याची गोष्ट काढून तर बघा. त्याला सांगा ती रुची हिची बहीण आहे आणि रुचीचीच दुसरी सावली आहे. मला विश्वास आहे तो नक्कीच त्याबाबत विचार करेल. आणि रुची आणि दिव्या माझ्यासाठी सारख्या आहे भाऊजी. मी त्या दोघांनाही सारखेच संस्कार दिले आहेत. जसा रुचीचा स्वभाव आहे तसाच दिव्याचाही आहे. समीरने रुचीशी लग्न करायला नकार का दिलाय माहीत नाही, पण दिव्याला तो नक्कीच पसंत करेल, मला विश्वास आहे. तुम्ही फक्त एकदा त्याच्याशी बोलून बघा या बाबतीत. समीरचे बाबा म्हणाले, बरं बघतो बोलून. त्याने हो म्हटलं तर चांगलंच आहे, पण थोडा वेळ हवाय त्याच्यासाठी. सुमन म्हणाली, बरं तुम्ही घ्या वेळ, पण दिव्याविषयी बोलून नक्की बघा. हो हो, मी नक्की बोलेल, तुम्ही काळजी नका करू. त्यांच्यासाठी आणखी थोडंफार बोलून सुमन खुशीतच तिथून निघाली. एक टप्पा पार केलाय, आता दुसरा टप्पाही असाच पार पडू दे रे देवा. मी तुला 2 किलो पेढे चढवीन जर समीर मला जवाई म्हणून मिळाला तर. निर्मला त्यांच्या घरच्या बाहेर पडताच खुशीतच देवाकडे प्रार्थना करत बोलली, मूर्ख, इडियट, काही कळत की नाही या लोकांना? घरचा रस्ता असल्यासारखा गाडी चालवतात. रुचीने खाली स्लिप झालेली ॲक्टिवा कशी तरी उचलली. वहिनी, तुला जास्त लागलं तर नाही ना? प्रियाने काळजीने विचारले. मी ठीक आहे प्रिया, तुला तर काही लागलं नाही ना? प्रिया म्हणाली, हा, मी सुद्धा ठीक आहे, पण आपल्या दोघींचेही कपड्यांना चिखल लागलाय बहिणी, आणि तुझ्या स्कूटीची ही हालत बघ कशी झाली आहे. आता घरी कसं जायचं? आई, रुची कुठे गेली? प्रिया ही दिसत नाहीये. विक्रम नुकताच ऑफिसवरून आला होता. घरात सर्वीकडे शोधूनही रुची त्याला दिसली नाही, म्हणून विक्रमने आईला विचारले. अरे, त्या दोघी मार्केटला गेलाय. ते प्रियाला कॉलेजचं काही सामान घ्यायचं होतं आणि थोडंफार कपड्यांची शॉपिंगही करायची म्हणत होती. या वेळेला शॉपिंग? बाहेर एवढा पाऊस सुरू असताना त्या शॉपिंगला कशा काय गेल्या? आता परत कशा येणार त्या? विक्रमच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. निर्मला म्हणाली, अरे त्या गेल्या तेव्हा नव्हता एवढा पाऊस, आता सुरू झालाय. तसंही मी त्यांना सांगितलं होतं लवकर परत या म्हणून. अजून कशा नाही आल्या काय माहीत. विक्रमने फोन काढून रुचीचा नंबर डायल केला,
पण तो अनरिचेबल दाखवत होता. त्याने प्रियाच्या मोबाईलवर कॉल केला, पण तिचाही फोन लागत नव्हता. एवढ्या पावसात कुठे जायची काय गरज होती यांना? प्रिया तर प्रिया, पण या रुचीलाही काही कळत नाही. लहान मुलं आणि हिच्यात फरक सांगावा कोणी? साध्या साध्या गोष्टीही कळत नाही. तो बडबडत पुटपुटतच त्यांना पुन्हा पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करत होता. अरे येतील विक्रम, त्या लहान थोडी ना आहेत की तू एवढी काळजी करत आहेस. पावसांमुळं थांबल्या असेल कुठे. निर्मला त्याचा वैताग पाहून त्याला समजावत होत्या, पण खरं तर त्यांनाही आता काळजी वाटत होती. आता अंधार पडला होता आणि त्यात पाऊस जो सुरू झाला ते बंद व्हायचं नावच घेत नव्हता. फोन पण लागत नाहीये आई त्यांचा. थांबल्याही असतील तरी कुठे थांबल्या आहेत आणि व्यवस्थित आहे ना, एवढं तर कळायला हवं. विक्रम फोन ट्राय करत वैतागातच बोलत होता. आई मी त्यांना शोधायला जातो. मार्केटच्या रस्त्याने असेल कुठेतरी थांबलेल्या. विक्रम खिशातून गाडीची चावी काढत बोलला. आई म्हणाली, अरे एवढ्या पावसात कुठे शोधणार आहेस तू त्यांना? जरा पावसाचा जोर कमी होऊ दे, येतील त्या थोड्या वेळात. नको आई, अंधार पडलाय आणि त्यांचा फोनही लागत नाहीये. कुठे फसल्या वगैरे नको बस. विक्रम बोलत दरवाजाजवळ गेलाच होता की समोर दुरूनच त्याला वरून बरसणाऱ्या पावसाने ओल्याचिंब झालेल्या आणि तशाच ॲक्टिवा लोटत आणणाऱ्या रुची आणि प्रिया येताना दिसल्या. त्यांना असं येताना पाहून त्याच्या कपाडावर आठ्या पडल्या. प्रिया म्हणाली, वहिनी दादा आला तर नसेल ना घरी? तो जर आला तर आपल्या दोघींचं काही खरं नाही. रुची म्हणाली, नाही आला असेल प्रिया, एवढा पाऊस सुरू आहे, तोही कुठे ना कुठे थांबलाच असेल. तो यायच्या आधी आपण कपडे चेंज करू आणि आईलाही सांगून देऊ त्याला आपण आत्ताच बाहेरून आलोय असं काही नाही न सांगण्यासाठी. प्रिया म्हणाली, तू म्हणते तसंच असावं. दादा खरंच आलेला नसावा. पण या स्कूटीचं काय बहिणी? त्याला कळलं तर याबाबतबद्दल? रुची म्हणाली, नाही कळणार प्रिया, तू एवढी का घाबरत आहेस? त्याला काहीच कळणार नाही, तू काळजी नको करूस. उद्या त्याच्या आधी मी घरून निघेल आणि स्कूटी नीट करायला टाकून देईल. प्रिया तू पुढे हो, मी आलेच. एवढी ॲक्टिवा व्यवस्थित लावून. तशी प्रिया पुढे गेली. रुचीने ती स्कूटी नीट व्यवस्थित लावली आणि तीही आपला ओलाचिंब झालेला आणि चिखलाने माखलेला ड्रेस झटकट घराच्या दरवाजाजवळ आली. ती आली तशी प्रिया तिला अजूनही दरवाजाच्या आत उभी दिसली. प्रिया, अजून इथेच काय उभी आहेस? तुझा दादा यायच्या आधी लवकर जाऊन ड्रेस चेंज करू. ती बोलत दरवाजाच्या आत आलीच होती की समोर त्यांच्या पुढ्यातच तिला हाताची घडी घालून उभा असलेला विक्रम दिसला. समोर असलेला विक्रम आणि त्याची ती रोखलेली नजर पाहून रुचीचे पुढचे शब्द घशातच अडकले. तिचे तर शब्द तोंडातून फुटत नव्हते. प्रिया तिला तेच सांगायचा प्रयत्न करत होती, पण रुचीला तिचे हावभाव कळायला तिने तिच्याकडे नीट पाहिलेच कुठे होते. त्याने नजर रुचीच्या पायापासून तर वर डोक्यापर्यंत फिरवली. काही ठिकाणी चिखलाने माखलेला ओलाचिंब ड्रेस, हातात नुकत्याच लावलेल्या स्कूटीची चावी, हातावर लालसर उमटलेल्या खरचटल्याच्या खुणा, जे ती ओढणीने लपवण्याचा निष्कळ प्रयत्न करत होती. विक्रम, ते 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 म म म आम्ही. त्याची ती दोघींवरची रोखलेली नजर पाहून ती कसं बसं आपला घसा साफ करत त्याला एक्सप्रेशन्स द्यायचा प्रयत्न करतच होती की 5 मिनिटात कपडे बदलून बाहेर या. विक्रम त्यांना रोखून बघत हुकूम सोडला. विक्रम, मी रुची बोलायचा प्रयत्न करत होती की तुला काय मूर्ख वाटतो काय मी? आणि एकदा सांगितलेलं कळत नाही का रुची तुला? विक्रम त्याचं आवेशात बोलला. अशा त्या दोघीही निमूटपणे आज ड्रेस चेंज करायला गेल्या. आता त्यांना काही बोलू नको विक्रम, आताच आल्यात. आई म्हणाली, भिजल्या बिचाऱ्या पावसात. झाला असेल पावसांमुळे उशीर. आता त्यात त्यांची काय चूक? त्यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने दोघीही कपडे बदलून बाहेर आल्या आणि विक्रम समोर सोफ्यावर येऊन बसल्या. आता त्यांची शाळा होणार एवढं नक्की होतं. विक्रम, आम्ही फक्त. रुची बोलत होती की कपड्यांना चिखल कसा लागला तुमच्या? विक्रम तिला मधात टोकत बोलला. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तीळभरही बदलले नव्हते. त्यावर दोघींना काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते. तो त्यांना एवढ्या पावसात कशाला गेला हाच पहिला प्रश्न विचारणार आणि त्यावर त्यांना लेक्चर देणार असं वाटलं होतं, पण त्याने तर त्यांना दुसरंच काहीतरी विचारलं. रुची, प्रिया, मी काय विचारतोय? रुची म्हणाली, विक्रम, किती चिखल असतो पावसा पाण्यात बाहेर? येताना अंगावर उडाला बस. विक्रम म्हणाला, अच्छा, पण चिखल उडाला तरी गड्यापर्यंत कधीच येत नाही रुची. प्रिया म्हणाली, दादा, ती समोरून येणाऱ्या गाडीमुळे चिखल उडालाय बस, बाकी काहीच नाही. विक्रम म्हणाला, एवढं काय महत्त्वाचं काम होतं की बाहेर एवढा पाऊस सुरू असूनही बाहेर गेला तुम्ही?
असं पावसाचं वातावरण, त्यात अंधार पडतोय, तेही कळत नाही का तुम्हाला? प्रिया तर लहान आहे रुची, पण तुला तर कळायला हवं ना, कोणत्या वेळी शॉपिंगसाठी जायला हवं तेही नाही कळत का तुला? प्रिया म्हणाली, दादा ते मला कॉलेजचं थोडंफार सामान घ्यायचं होतं, महत्त्वाचं होतं म्हणून गेलो होतो. विक्रम म्हणाला, एवढं महत्त्वाचं होतं की ते आणायला तुम्ही चक्क पावसात मार्केटमध्ये गेल्या? प्रिया म्हणाली, दादा तेव्हा एवढा पाऊस नव्हताच. विक्रम म्हणाला, अंधार पडलाय, पावसाचं वातावरण आहे, अशा वेळी घराबाहेर पडणे, गाडी चालवणे किती रिस्की आहे तेही सांगायला हवं का तुम्हाला? विक्रम, आम्ही रुची बोलतच होती की कारणे, एक्सप्लेशन्स काहीच नकोय रुचिता. विक्रम बोलला, विक्रम जाऊ दे, आता एका गोष्टीला धरून बसणार आहेस का तू? त्या नीट आहेत आणि व्यवस्थित घरी आलाय ते पुरे नाही का तुला? निर्मला ज्या एवढ्या वेळचं त्याचं फक्त ऐकत होत्या, त्यामध्ये बोलल्या. विक्रम म्हणाला, व्यवस्थित कुठे आलाय? पावसात भिजून आणि चिखलात माखून आलाय त्या. एखाद्या वेळेस होत असतं विक्रम. आम्ही पावसाच्या आधी येऊ म्हणूनच निघालो होतो, पण आला पाऊस मध्येच तर त्यात आमची काय चूक? रुची आता जरा चिडूनच बोलली. विक्रम म्हणाला, आहेच का तुझं यावरही कॅरिफिकेशन? मी कॅरिफिकेशन नाही देतीये, फक्त सांगतेय तुला. पण तू कोणाचं ऐकतोस कुठे काही सांगायला? रुची चिडूनच बोलली. रुची, तुला तो रागात बोलत होता की? आई म्हणाली, विक्रम का छोट्याशा गोष्टीला एवढा लांबवत आहेस? त्या नीट घरी आल्या हेच बस आहे ना आपल्याला. आणि त्यांनी काही हे मुद्दामून केलं नाही. त्यांना काय माहिती एवढा पाऊस येईल म्हणून? विक्रम म्हणाला, छोटीशी गोष्ट नाही आई. अंधार पडला होता, त्यात एवढा पाऊस सुरू होता, काही झालं असतं तर? आई म्हणाली, पण काही नाही झालं ना विक्रम. जर तरचा विचार का करतोयस आता तू? आता पुढे या गोष्टींचा विचार करूनच बाहेर पडतील त्या. हवं तर पुढे मी त्यांना तुला कॉल करायला लावेल बाहेर जायच्या आधी, मग तर ठीक आहे. त्याने सुस्कारा टाकला आणि काहीच न बोलता तसाच रूममध्ये निघून गेला. आई म्हणाली, तू त्याचं मनावर नको घेऊस रुची, त्याला फक्त काळजी वाटली म्हणून बोलला तो. रुची म्हणाली, पण आई मध्येच पाऊस सुरू झाला, त्यात आमची काय चूक हो? आई म्हणाली, हो ग माझी बाय, समजलं, पण कधी कधी ऐकून घ्यावं, तुमच्या भल्यासाठीच बोललात ना तो. तो तर तुम्हाला शोधायला निघाला होता एवढ्या पावसात. ते तरी बरं झालं तुम्ही तो निघायच्या आधी त्याला घरी येताना दिसल्या, नाहीतर गेलाच असता तुम्हाला शोधायला. काळजी राहते रुची जीवाला, असं पाण्या पावसात लवकर परत नाही आलं की. त्यात तुमचा फोनही लागत नव्हता. आजकाल कशा घटना घडत आहे माहीत आहे ना तुला? निर्मला बोलल्या ते रुचीलाही पटत होतं. तो चिडला असला तरी त्यात त्याची काळजीच होती. आपण उगाच त्याच्यावर चिडलो असंही तिला वाटून गेलं. जेवणाच्या टेबलवर आज सर्व शांत होते, फक्त निर्मला तेवढ्या बोलत होत्या. प्रिया म्हणाली, दादा, ते सॉरी, आम्हाला पावसाचं वातावरण माहीत असल्यावरही आम्ही नको जायला हवं होतं बाहेर. इट्स ओके, पुन्हा असं होऊ देऊ नकोस. हो. रुची रूममध्ये विक्रमच्या येण्याची वाट पाहत होती. तिने बेड वगैरे नीट केला, दोनदा आरशात पाहून झाले, पण विक्रम अजूनही रूममध्ये आला नव्हता. कुठे गेलाय हा? कधीची वाट बघते मी. रुची रूममध्ये एरझऱ्या मारत होती. तिची नजर आणि कान मात्र दरवाजाकडेच लागले होते. थोड्या वेळाने तो रूममध्ये आला तशी रुचिता जागेवर थांबली. नजर ऑफकोर्स त्याच्यावरच होती. विक्रमने तिच्यावर एक नजर टाकली आणि साईड टेबलवरची फाईल घेऊन बेडवर बसला. तो तिच्याशी एक शब्दही बोलला नाही. याचे तिला वाईट वाटले. तिने स्वतःची साडी नीट केली, स्वतःला पुन्हा एकदा आरशात बघितले आणि त्याच्यासमोर आली. तो फाईलकडे बघत होता. त्याने तिच्याकडे बघितलेही नाही. विक्रम, रुचीने त्याला हाक दिली, पण त्याने मात्र त्यावर काहीच रिस्पॉन्स दिला नाही. विक्रम, तिने पुन्हा एकदा हाक दिली. त्याचा नो रिस्पॉन्स. विक्रम ऐक ना. तरीही तो काहीच बोलला नाही. त्याचे लक्ष फक्त त्या फाईलकडे होते. तिने त्याच्या हातातून फाईल काढून घेतली. रुची म्हणाली, आय एम सॉरी. रुची, फाईल परत दे. विक्रम तिच्या सॉरीकडे दुर्लक्ष करत बोलला. रुची म्हणाली, आधी माझे सॉरी ॲक्सेप्ट कर आणि माझ्याशी आधीसारखा बोल, मगच देईल. विक्रम म्हणाला, आता कशाला सॉरी बोलतेस? चूक तर माझीच होती ना. मीच कधी ऐकून घेत नाही, नको तिथे चिडतो. मग सॉरी मीच म्हणायला हवं, तू का सॉरी बोलतेस? रुची म्हणाली, कारण चूक माझी होती. मी पावसाचं वातावरण माहीत असूनही बाहेर गेले. अशात आम्हाला यायला वेळ लागेल तेही माझ्या लक्षात आले नाही. आणि माझी चूक असूनही मी उलट तुलाच बोलत होते.